पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका मोकळ करा. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुनी देशांतरा पाटवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. ओम रक्तं रक्तवर्णं पद्मनेत्र स्वास्य वदनं कथाटोपीची माला, दंडकोमंडनुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण रहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सले कलोगे, श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाई माम. खरा ब्रह्मचारी मनाते विचारी, मनोनी भेटला राहणारी, दया सागरो भक्तीने गौरविला, नमस्कार माझा तया मारुतीला. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी, असा भक्ता वडे जो श्री हरीसी, तया ठविता थोर आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासे अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम पूजितो तुम्हा छत्रपती मस्तक हे पायावरी. वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, मस्तक प्रकरणातील असून ललित या विभागातील असून आजच्या भंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय मोठ्या कळवळ्याने तुम्हा आम्हाला लाभ होण्याकरता भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात. विठाला 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 विठाला. अखिल कोट ब्रह्मांड नायक, अकारण करुणा वरुणालय भक्तवत्सल दीननाथ, रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या भरलेल्या अथांग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकाचे मैबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबर आहे. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, नामदेवराय, चोकोबराय, निळोबराय, श्री संत कान्होपात्रा, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत बहिणाबाई, श्री संत सोयराबाई, संत मांद्याळेच्या चरणी अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी सर्वांच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो. श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री गणेश व हनुमंतराय मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा आपल्या या श्री क्षेत्र सावरगाव, पोस्ट किरवली, तालुका कर्जत, जिल्हा रायगड अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा आपला हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची भव्यता पाहिली, कार्यक्रमाची दिव्यता पाहिली, नेत्र मनोहर अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे आपला आजचा. खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याची मूर्ती प्राण प्रतिष्ठा आपण केलेली आहे. हे सगळे मंडळी खूप गोड आहेत बरं का. वाजवणारे दोन्ही दादा अतिशय गोड वाजवतात. तयारीचं वाजवणं आहे, चपळतेचं वाजवणं आहे.
आमचे सुरेश महाराज ज्या वेळेस वाजवताना असं मोकळं वाजवतात ते, दोन्ही हातांना असा रिदम निघतो पकवाजातनं, टंग 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 असं मोकळं वाजतात बघा. आणि ते ज्या वेळेस समेवर येतात ना, बरं का, थोडं मागं घ्या, समेवर आल्यानंतर ते 10 वाजतो ना दोन्ही हाताने, त्या 10चा आवाज अंतकरणातल्या हृदयाला स्पर्श करून डायरेक्ट पांडुरंगाच्या चरणी जाऊन आदळतो, एवढी ताकद ह्या वाद्यामध्ये आहे. हे जे वाजवतात ना याला नाद ब्रह्म म्हणतात. काय म्हणतात? हे जे गातात ना याला नामब्रह्म म्हणतात. मंडळी, नाद ब्रह्म आणि नामब्रह्म एकत्र कीर्तनामध्ये आल्यानंतर समोर परब्रह्म उभा राहतो, हे लक्षात ठेवा. रायगड भागाचं भूषण आदरणीय श्री हबप गुरुवर्य श्री मारुती दादा महाराज राणे, त्याचबरोबर रायगड भूषण पुरस्कार सन्मानित हबप निवृत्ती महाराज शिंदे, हे सगळेच मंडळी, गुरुवर्य मंडळी यांच्या कृपा छत्राखाली तुम्ही सगळे वारकरी मंडळी, भजनी मंडळी मोठ्या प्रेमाने श्रद्धेने हा कार्यक्रम करत आहात. सगळेच मंडळी माझ्या समोर आलेले आदरणीय राम महाराज जायबाई आहेत, आदरणीय गोपीनाथ महाराज जरांगे आहेत, हे सगळे टाळकरी मंडळी एक से बडकर एक आहेत बरं का. तुम्ही सगळे टोपी घातलेले वारकरी, सगळे पण एक से बडकर एक आहात. सगळं गोड निवेदन आहे. दोन्ही वाजवणारे गोड आहेत, पेटी वाजवणारे पण सुंदर आहेत. हे सगळं वातावरण चोपदार किती कोण आहेत ना, हे सगळे मंडळी बडी. आणि इकडं जगद्गुरु तुकोबाराय सारखे विनेकरी बाबा आहेत. बाबाच्या चरणाला स्पर्श करतो. तुम्ही बघा ना, ह्या चिमण्या बघा बारकाले, बाल गोपाळ, आज आनंदी आनंद आहे. मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली, सगळ्याला आनंद आहे. किती आनंद घेतला आपल्या मंडळींना. सगळ्या पालखीमध्ये फुगाड्या काय असतील, काय नाचतील, काय पावल्या खेळ्या गोड, सगळेच मंडळी बघा. महिला मंडळी आहेत, पुरुष मंडळी आहेत, खुर्च्यावर बसलेले, पुढं बसलेले, वट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, मंदिरात बसलेले, मंदिराच्या बाहेर बसलेले, इकडं बसलेले, तिकडे रोडला उभा राहिलेले, खुर्च्यावर बसलेले, पाय लांबलेले, पाय आकडलेले, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेले, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाहीत ते, बसल्या बसल्या धागे काढणारे, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाहीत ते, जे आजच आले ते, सगळ्यांच्या चरणी दंडवतन कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला. कार्यक्रमाची भव्यता, कार्यक्रमाची दिव्यता, अतिशय गोड आणि सुंदर नियोजन आहे. सगळेच मंडळी, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, खजिनदार, ट्रस्टी मंडळी, सगळे सावरगावचे सगळेच मंडळी, कुणी नको राहायला नाही का, सगळे सगळेच बरं का. सगळ्यांचं नाव घेतो एका उखाण्यामध्ये, कोणाला रागच नको. ऐका. कपिली गाय चरते रानात, कपिली गाय चरते रानात, हरिण चरते वनात, बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात. जो अभंग कीर्तनाकरता घेतलाय तो मोठा गुढे लक्ष देऊन कीर्तन आहे का. रूपक या प्रकरणातील अभंग आहे आणि अभंगाचा भाव एवढा गोड आहे. तुकोबाराय म्हणतात, उभारीला हात जगी जाणविली मात. मात शब्दाचा अर्थ आहे गोष्ट. मी काहीतरी गोष्ट तुम्हाला सांगतोय, हात वर करून काहीतरी गोष्ट सांगतोय. तुकोबाराय म्हणतात, काय गोष्ट सांगतात? देव बैसले सिंहासनी. आज आनंदी आनंद आहे. विठ्ठल रुक्मिणी, गणपती बाप्पा आणि हनुमंतराय विराजमान झाले. देव बैसले सिंहासनी, आल्या याचकास पुरे धनी. तो भगवान परमात्मा असा आहे, ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, ज्याला डोळे नाहीत काका त्याला डोळे देतो. तो देव पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे. एवढा उदार आहे आणि एवढा व्यापक आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती त्या भगवान परमात्म्याची आहे. गतिर्भरता भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुहृत, प्रभो प्रलय स्थानम, निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले,
मी हलविल्या प्राणो हाले, जो जगा ते चाळीता आणि ऐसा तू समर्थू ब्रह्मांडाचा तो, कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तो असा आहे ना. तुम्ही याच्या कृपाने जा त्याच्या दारामध्ये, हा ते तुमची तृप्ती केल्याशिवाय राहणार नाही. आल्या याचकास पुरे धनी, आणि तो असा आहे. पुंडलिकासाठी आला तो. पुंडलिकाच्या भावार्थ भगवान परमात्मा विटेवरती आरूढ झालेत. एका करता आला, पण त्या भगवान परमात्म्याने सगळ्या जगाचे कोडे सोडले. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. आणि अभंगाचा शेवट करत असताना तुकोबारांनी फार गोड केला शेवटच्या चरणामध्ये. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण, हे मी माझं साधनेचं परमार्थिक जीवन जगत असताना दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना गळ्यामध्ये विनाय आहे, हातामध्ये चिपळ आहेत आणि मुखामध्ये पांडुरंगाचं ध्यान आहे, नाव आहे. भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर माझे तुकोबाराय भजना करता जायची मौली. तुकोबाराय म्हणतात तो भगवान परमात्मा असा व्यापक आहे, तो सगळीकडे आहे. आणि त्याचप्रमाणे मीही सगळीकडे, दोही ठाई तुका. देवाच्या ठिकाणी सेवेत तर मी तत्पर आहे, पण हा मनुष्य जीव आहे ना, याला सुद्धा भक्तीच्या वाटेने त्या देवापर्यंत मी प्रवृत्त करतो, तुकोबाराय म्हणतात. आणि हे करत असताना माझी काही चूक बोल होऊन देत नाही, अशा अर्थाचा अभंग. विठाला विठाला हो. असं ताट बसा काका, ताट थोडं थोडं, हा सरळ बसा असं मस्त पैकी. हा थोडा त्रास देतोय तुम्हाला मी, खूप लांबून आलोय जालन्याहून. आई ताई तुमच्या करता, दादा तुमच्या करता, असं ताट बसा. तुम्ही म्हणता बाळासाहेब महाराज शिंदे आम्ही कीर्तनामध्ये ताट का बसावं, त्याचं रिझन, त्याचं उत्तर, त्याचा आन्सर मी तुम्हाला सुरुवातीला देतो आहे का. ह्या मातीमध्ये आपण बसलोय ना, ही सामान्य माती नाही आहे. शूरांच्या वीरांच्या क्रांतिकाराच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली ही माती आहे. हा रायगड जिल्हा पुनीत पावन झालेला आहे बाबा. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहे, गुरुवरे मंडळीची कृपा तुमच्या पाठीवरती आहे. ही माती लाल माती आहे, ही उगाच झालेली नाही. शूराने वीराने क्रांतिकाराने रक्त सांडलं या माती करता. ही माती कशी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी बलिदान दिलं या माती करता. धर्मवीर संभाजी राजाने बलिदान दिलं या माती करता. ही माती कशी आहे ऐका. अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकले नाही अफजल पुढे माझ्या शुभाची छाती. संभाजी राजासारखा शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मरण ज्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा खरा. या मातीमध्ये संभाजीराजे घडले, या मातीमध्ये शिवाजीराजे घडले, आणि या मातीमध्ये अफजल गाडला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा मातीमध्ये आपण, हा तो भगवान परमात्मा आज अवतीर्ण झालाय आपल्या या गावामध्ये. आनंदी आनंद आहे. फ्रेश बसा, टेन्शन बिन्शन घेऊ नका बरं. काय टेन्शन बी होऊ नका. येताना काही आणलं का आपण, जाताना काही नेणार आहे का, मधलं आपलं नाहीच ना. एक गोष्ट सांगू का, कोरोनाच्या एवढ्या वाईट काळात सुद्धा तुम्ही बसलेले मंडळी खऱ्या अर्थाने आज भगवान परमात्म्याची सेवा करता, त्याचं कारण त्या देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी, लक्षात ठेवा. किती बिकट काळ गेला, सोशल डिस्टन्स, स्टे होम, स्टे सेफ होतं का नव्हतं काका दादा. पण तरी सुद्धा तुम्ही मूर्ती प्राण प्रतिष्ठा करताय, त्या देवाला विराजमान करताय. ही सात्विक बुद्धी तुम्हाला त्या देवाने दिलेली आहे. असं फ्रेश बसा, हा टवटवीत बसा, मस्त बसा. चिंता चिता समत ख्याता बिंदू मात्रे विशेषता. निर्जोम दहते चिता सजोम दहते चिंता. चिंता आणि चिता हे अशा आहेत, टेन्शन घ्यायचं नाही. त्या दोन सख्या बहिणी आहेत, सख्या बहिणी आहेत.
दुईचं काम एकच आहे, जाळणे. चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. तुमच्याकडे कसं आहे? चिता एकदाच जाळते का दरवर्षी जाळते? माणूस मेले एकदाच पेटतात ना का दरवर्षी सुद्धा? ऐका आपले आपले आमके आमके दगडूबा धोंडोबा फत्रे मागच्या वर्षी त्यांचा पेटण्याचा कार्यक्रम केला स्मशानभूमीमध्ये, ह्याही वर्षी आहे असं होतं का? चिंता वगैरे घेऊ नका. खाटेवरी पडिता चिंता व्यापे तळमळी. काय गोड भाषा आहे तुकोबारायची. खाटेवर काम धंदा करून जॉब नोकरी करून आलो का आपण असं पडलो ना, चिंता डोक्यामध्ये फिरते. मग महाराज आम्ही चिंता नाही करायची, टेन्शन घ्यायचं नाही. काय करायचं? भगवंताचं चिंतन करा. संसाराच्या अडचणीत तो मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही. असं फ्रेश बसा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, मना वेळोवेळा हा सुख सोहळा. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईन त्या त्या वेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा विठ्ठला. या मूर्ती लोकांमध्ये 3 प्रकारचे वर्ग आहे. एक वर्ग येतो राहतो आणि निघून जातो. दुसरा वर्ग असा आहे, तुमच्या आमच्या कळवळ्या करता, अडणारी भागणाऱ्या जागा करता, सन्मार्ग दाखण्याकरता तो वर्ग येतो. तो म्हणजे संतांचा वर्ग आहे. आणि तिसरा जो देवाचा वर्ग आहे त्याला आणावं लागतं. आणीला रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. त्याला आणावं लागतं. 3 प्रकारचे वर्ग आहे. एक जीवाचा, दुसरा संताचा आणि तिसरा देवाचा. करेक्ट. टाळी वाजवायच्या करता असं बोललं पाहिजे, पण मला बोललेलं आवडतंय बरं का मंडळी. एक जीवाचा, 2 संताचा आणि 3 देवाचा. अनिच्या प्रारब्ध, परीच्या प्रारब्ध आणि सोयीच्या प्रारब्ध. इथं या मृत्यू लोकांमध्ये येण्याचा प्रत्येकाचा कार्यकारण भाव वेगळा आहे. काका ऐका, जीवाचा, देवाचा, संताचा इथे येण्याचा कार्यकारण भाव वेगळा आहे. जीवाच्या येण्याला एक शब्द आहे, त्याचं नाव आहे जन्म. संताच्या येण्याला एक शब्द आहे, त्याचं नाव आहे अवतार. आणि देवाच्या येण्याला एक शब्द आहे, त्याचं नाव आहे प्रागट्य. विठाला विठाला हो. इथं आल्यानंतर बघा, विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली, श्री गणेशाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आणि हनुमंतरायाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. देवाला आणावं लागतं आणि इथं बसावं लागतं. ऐका, शाळेत जातो ना, काय नाव आहे? बसलेले मंडळी, तुमच्या डोक्यात उदाहरण फिट बसेल. जीवाला, संताला, देवाला इथे येण्याचा कार्यकारण भाव वेगळा आहे. तुझं नाव काय? तुषार. तुम्ही सगळेच मला उत्तर द्या. शाळेमध्ये 3 माणसं जातात. 1 शिक्षक जातो, 2 शिपाई जातो आणि 3 करेक्ट. टाळी वाजवा. परत रिपीट करतो. शाळेमध्ये 3 माणसं जातात. 1 शिक्षक जातो, 2 शिपाई जातो आणि 3 विद्यार्थी जातात. जिल्हा परिषदेची झेडपीची शाळा एक आहे, पण तिथं तिघाचा जाण्याचा कार्यकारण भाव वेगळा आहे. शिक्षक जातो कशा करता? शिकवण्याकरता. शिपाई जातो कशा करता? बोला बोला बोला. साफसफाई करायला, फाईल द्यायला, घंटा वाजवायला. आणि विद्यार्थी जातात शाळेमध्ये कशाला? कोण म्हणलं भात खायला? शाळा एक आहे, पण शाळेमध्ये जाण्याचा तिघाचा कार्यकारण भाव वेगळा आहे. तसं या मूर्ती लोकांमध्ये जीवाला, संताला आणि देवाला येण्याचा कार्यकारण भाव वेगळा आहे. विठाला विठाला संत महात्मे येतात. माझे बाबा सांगायचे, मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं ते, संताची एवढी उंची आहे बरं का, ती मी माझ्या एका जिभेने मी वर्णन करू शकत नाही आज कीर्तनामध्ये. संत महात्मे, साधू किती उंचीचा आहे. बसलेले मंडळी जरा कान इकडे करून ऐका.
साधूची विशालता आणि साधूची व्यापकता हिमालयाच्या उंचीपेक्षाही साधूची उंची आहे का? एक जण दुबईला गेला, दुबईला का अमेरिकेला सांगू, दोन्हीपैकी कोणतं बरं वाटेल आपल्याला? दुबई का? बरं डन. हा एक जण दुबईला गेला, 10 वर्ष काम केलं. किती साहेब? 10 वर्ष काम केलं. दुबईला 10 वर्ष काम केल्यानंतर एवढा गडगंज श्रीमंत झाला महाराज. गळ्यामध्ये सोनं, हातामध्ये सोनं, सगळ्या बोटात अंगठ्या. आपल्या सावरगाव मध्ये एक त्याचा मोठा बंगला, कर्जत मध्ये त्याचा एक मोठा बंगला, रायगड मध्ये त्याचा मोठा बंगला, मुंबई मध्ये सुद्धा त्याचा मोठा बंगला, दिल्ली मध्ये सुद्धा त्याचा मोठा बंगला. आपल्याला काय करायचं सांगायला काय झालं? तिकडे दुबईत सुद्धा त्याचा मोठा बंगला. हे जे पद आहेत ना, आमदार, खासदार, मंत्री, सगळे त्याने भोगवले महाराज. त्याचे स्टारच एवढे खतरनाक होते. सगळे लोक मानाचे, बिनविरोध मानायचे, बिनविरोध. सगळीकडे त्याला मान. कोणी आले की त्याला मानायचं, वा वा साहेब आले, साहेब आले, सेठ आले, सेठ आले. सगळे त्याला नमस्कार करायचे, पाया पडायचे त्याच्या. काय मान सगळीकडं, काय महाराज. अन्न धन मान हे तव प्रारब्ध आदीनं. त्याचा बालपणीचा मित्र भेटला त्याला, तो गावाकडे आल्यानंतर. त्याला म्हणे तू दुबईला 10 वर्ष राहिला. किती वर्ष? 10 वर्षात असं काय काम केलं दुबईला की एवढा पैसा कमवला? सगळीकडे बंगले तुझे, काय सोनं, काय चांदी, काय नाणं, काय हिरे, किती किती सगळीकडे मान तुला, सगळ्या पद तुला मिळाली, एवढी प्रतिष्ठा मिळाली. 10 वर्ष काम केलं, एवढा गडगंज श्रीमंत झाला, एवढा पैसा कमवला. तू काय काम केलं तिकडे दुबईला? बरं जाऊन दे, तू काही काम केलं असेल तर असून दे, पण तुझ्या मालकाकडे कामाला होता, ज्या साहेबाला तू दुबईकडे कामाला होता, तो साहेब किती श्रीमंत होता तुझा मालक? सांग तरी मला, थोडी ओझरती माहिती, थोडी गंमत म्हणून सांग मला. तो म्हटलं हे बघ, तुला गंमत म्हणून थोडी ओझरती माहिती सांगतो बघ. मी ज्या मालकाकडे कामाला दुबईला होतो ना, त्या मालकाकडं घरामध्ये भांडे घासायला, धुणं धुवायला जी बाई येते ना कामाला, ती बाई रोज कामाला ड्युटीवर येताना 1 कोटीच्या गाडीमध्ये येते. धुणं भांड झाल्यावर परत 1 कोटीच्या गाडीमध्ये परत घरी जाते. ऐक ना, ऐक ना, पुढचं ऐक ना, गंमत सांगतो. घरामध्ये काम करणारे जे माणसं आहेत ना, ड्युटीला येणारे नौकर, ते रोज स्वतःच्या हेलिकॉप्टरनं येतात आणि ड्युटी झाल्यावर संध्याकाळी स्वतःच्या हेलिकॉप्टरनं परत घरी जातात. मग तो मालक किती श्रीमंत असेल मला हे शब्दात सांगता येत नाही. तसं संत किती श्रीमंत आहेत आणि संत किती व्यापक आहे हे मला शब्दात सांगता येत नाही. विठाला 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 विठाला. संत महात्मे या ठिकाणी येतात, पण येताना ते कुठून येतात? आम्ही वैकुंठवासी
संत महात्मे वैकुंठाहून येतात. का येता माहितीये का? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. जगाच्या कल्याणा आणि संताच्या विभूती. संत महात्मे वैकुंठाहून येतात या ठिकाणी. इथं आल्यानंतर संतांना वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक पाहायला मिळाले. तसं माणसाचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते 4 प्रकार आमचे बाबा सांगायचे गुरुवर्य. 1 पामर आहे, 2 विषयी आहे, 3 जिज्ञासू आहे आणि 4 मुक्त आहे. विठाला 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 विठाला. पामर कोणाला म्हणावं, विषयी कोणाला म्हणावं, जिज्ञासू कोणाला म्हणावं आणि मुक्त कोणाला म्हणावं? ऐका. जो स्वतः करता जगतो त्याला पामर म्हणतात. जो कुटुंबाकरता जगतो त्याला विषयी म्हणतात. जो देवाकरता जगतो त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि जो समाजाकरता जगतो त्याला मुक्त म्हणतात. नाही समजलं? थांबा, परत रिपीट घेतो. ज्याला कुठलं खायला आवडतं आणि कुठलं प्यायला आवडतं त्याला पामर म्हणतात. ज्याला घरचं खायला आवडतं त्याला विषय म्हणतात. ज्याला 4 घर मधुकरी मागून खायला आवडती त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि कुठलं खाल्लं आणि कुठलं पेलं तर अंतकरणावर तीळ मात्र फरक पडत नाही त्याला मुक्त म्हणतात. परत सांगू का? सोपी व्याख्या सांगतो. ज्याला 1 नंबरचा पैसा आवडतो, ज्याला 2 नंबरचा पैसा आवडतो त्याला पामर म्हणतात. ज्याला नोकरीचा पैसा आवडतो त्याला विषय म्हणतात. पैशात चित्त लागत नाही त्याला जिज्ञासू म्हणतात. पैसा आला काय पैसा गेला काय ज्याला काहीच वाटत नाही त्याला मुक्त म्हणतात. अजून सांगू? अजून सोपं सांगतो हलक्या भाषेत. ज्याला स्वतःची बायको सोडून दुसरी स्त्री आवडते त्याला पामर म्हणतात. ज्याला स्वतःचीच बायको आवडते त्याला विषय म्हणतात. ज्याला देव आवडतो त्याला जिज्ञासू म्हणतात. आवडच राहिली नाही मुक्त म्हणतात. प्रत्येकाचा कार्यक्रम भाव वेगळा आहे. इथं आल्यानंतर खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याला आपण या ठिकाणी आणलंय. आज संत महात्मे या ठिकाणी आलेत वैकुंठाहून आणि भगवान परमात्म्याला आणलंय. तुकोबाराय काय म्हणतात? तुकोबाराय म्हणतात, मी हात वर करून सांगतोय, उभारिला हात, उभारिला हात. टाळी वाजवा, टाळी वाजवा. उभारिला हात, उभारिला हात, उभारिला जानविली मात. देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. उभारिला जगी जानवली मात, जगी जानवली मात, जगी जानवली मात. उभारिला जगी जानवली मात, जगी जानवली मात, जगी जानवली मात. देव बैसले वासनी, देव बैसले वासनी, देव बैसले वासनी, देव बैसले वासनी. उभारिला जगी
क्या बात आहे वा. बरं का तुम्ही ग्रामस्थ मंडळी एवढं सुंदर नियोजन केलंय ना, एकच नंबर. कडकडून टाळी वाजवा या मंडळी करा सगळे. हा काय नियोजन तंत हा खरंच सगळं एक नंबर केलं महाराज. काय म्हणतात महाराज, उभारीला हात. हात केव्हा उभा करत असतो माणूस, एकटा असल्यावर नाही करत. भरपूर लोक असले, भरपूर संख्येने प्रचंड जनसमुदाय असेल त्यावेळेस हात करतो आपण उभा. जसं पालखीमध्ये आळंदी ते पंढरपूर दिंड्या जातात ना, ज्या वेळेस विसाव्याच्या ठिकाणी संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी थांबल्यात ना, त्यावेळेस ते चोपदार मोठ्याने आवाज देतात, ऐका व ऐका, हरवलेल्या जिन्सा, मोबाईल, बॅटरी, चार्जर, हेडफोन. तसं माझे तुकोबार उभा हात म्हणतात. जगी जाणविली मात. गोष्ट सांगतोय काय, देव बैसले, देव आज विराजमान झाले. खऱ्या अर्थाने देव आहे ना, ही मूर्ती प्राण प्रतिष्ठा का करायची, ऐका जरा. का मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची, देवाला का बसवायचं सांगू का तुम्हाला मंडळी. भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने तो निर्गुण निराकार आहे, पण मूर्ती बसवल्यानंतर मंदिरामध्ये तो सगुण रूपाने सगुण साकारकार होत असतो. सगुण साकारकार एकदा भगवान परमात्मा झाला की तुम्हाला आणि आम्हाला भक्ती करण्याकरता योग्य वाटेने, योग्य दिशेने, योग्य रस्त्याने आपल्याला जायला मिळते. म्हणून मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची. बघा विठाला विठाला. या सिंहासनामध्ये, हे हृदयरूपी सिंहासन आहे ना, या सिंहासनामध्ये 3 गोष्टी बसलेली मंडळी ऐका सांगतो कीर्तन. हा नरदेह त्याकरताच मिळाला खऱ्या अर्थाने आपल्याला. हा नरदेह मिळालाय आपल्याला. बसलेले मंडळी एक मला प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही सगळे हुशार आहात. नरदेह आपल्याला मिळालाय का कळालाय? मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. नरदेह मिळाला का कळाला? सज्जनाव बोला ना, बोला ना, काहीतरी बोला. तुम्ही आजारी वगैरे नाही ना, काही सलाईन वगैरे इंजेक्शन घेऊन आले दवाखान्यात? बोला बोला बोला. नरदेह मिळाला का कळाला? मिळाला. कळाला नाही. मायबाप मिळाले का कळाले? मिळाले. कळाले नाही. कळाले असते तर वृद्धाश्रम निघालेच नसते. मायबाप मिळाले पण कळाले नाही. बायको मिळाली का कळाली? बोला बोला, काहीतरी आन्सर द्या, उत्तर द्या. बायको मिळाली का कळाली? हा, तुमच्या आल्या नाही काय त्या? आ बोला बोला, काहीतरी बोला. मिळाली बी आणि कळाली बी. बर खरं सांगा, इमानदारीने उत्तर द्या मला. घरामध्ये तुम्ही गेलात, बंगल्यामध्ये असेल, तुमच्या घरामध्ये प्रवेश केला, आईने आवाज दिल्यावर लवकर ऐकू येतो का बायकोने आवाज दिल्यावर लवकर ऐकू येतो? या मुंजनला काय करणार आहे बाल ब्रह्मचार्यांना. या तुमचं ज्या वेळ झालं ना, शुभमंगल सावधान, बोला 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 तुम्ही. आईने म्हणा पप्या, अय पप्या, तो म्हणतो आवाजच नाही आला. आणि बायकोने म्हणाव, होय हो, तू म्हणतो काय? महाराजा, जे माणसं आईने आवाज दिल्यानंतर न ऐकल्यासारखा करतात किंवा उशिरा ऐकल्यासारखा करतात, नवे नवे नाथ महाराज म्हणतात, ते माणसं परमार्थात जरी आले, तर परमार्थाहून जरी दूर आले तरी ते कसे आहेत? बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, टाळी टाळी, सगळे सगळे मंडळी हात वाजा, टाळी 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 टाळी, हाथ हाथ हाथ, दोनों हाथ उठा के एक साथ,
क्या बात है, वा 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 वा. आज आपल्या या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्त भव्य दिव्य कार्यक्रम एक एक बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, भैरा झालो या जगी, भैरा झालो या जगी, भैरा झालो या जगी, भैरा झालो या जगी. वा वा. टाळकरी करता टाळे वाजवा, बहुत बढिया या. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, पहिला झालो नरदेही येत, एका जनार्दनी स्मरणाता. बहिरा 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 झालो या जगी, भैरा 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 झालो या जगी. भैरा 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 झालो या जगी, भैरा झालो या जगी, भैरा झालो या जगी, बहिरा झालो. भैरा झालो या क्या बात है, टाळी बजाव. बरं का, अध्यक्ष मंडळी, उपाध्यक्ष मंडळी, सगळे कार्यकर्ते मंडळी, एक नंबर नियोजन केलं तुम्ही एकच दिवसाचं. पण कसं नादच खुळा, लय भारी. हे सगळे मंडळी कशी आहेत, भजनी मंडळी एक नंबर आहेत. वाजवणारे दादा एक नंबर आहेत. चोपदार पण एक नंबर आहेत. साऊंड सिस्टीम वाले दादा पण एक नंबर आहेत. तुम्ही खुर्च्यावर बसलेले सगळे मंडळी एक नंबर आहेत. तुम्ही ताई बाई अक्का, तुम्ही सगळ्या एक नंबर आहात. तुम्ही पण बसलेले एक नंबर आहात. तिकडे बसलेले तुम्ही पण एक नंबर आहेत. मंदिरात बसलेले तुम्ही पण एक नंबर आहेत. तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी काय दोन नंबर आहे का मग? एकदा टाळी वाजा जोरदार. या या हृदयामध्ये देवाला विराजमान करा. बस हीच मूर्ती प्राण प्रतिष्ठा आपली, हे लक्षात ठेवा. त्या देवाला ह्या हृदय मंदिरामध्ये बसवा. टीव्हीवरती मी बोलून गेलो, या हृदयामध्ये एक देशाला विराजमान करा, त्याला या हृदयामध्ये बसवा, त्याला या चित्तामध्ये साठवा. दोन, धर्माला या हृदयामध्ये बसवा, त्याला या चित्तामध्ये साठवा, त्याला विराजमान करा. आणि तीन, देवाला या चित्तामध्ये बसवा, त्याला या हृदयामध्ये विराजमान करा. विठाला विठाला मध्ये आले, आता भक्तीच्या रूपाने त्याला इथं बसवा, भावाच्या रूपाने त्याला इथं बसवा. बसवता आलं का नाही? त्याला आपलंसं करा. छंद नाही नामाचा, हा देह काय फिट आहे, त्याला इथं बसवा गड्या. सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांना फासावर देण्याची सजा झाली. आईला कळालं माझ्या लेकराला उद्या फासावरती देणार आहे. आईचे डोळे डबडबले आणि ढसा ढसा ती माय रडू लागली. ए मा, रडू नकोस ग मा, तू शिरो की माँ है, तू वीरो की माँ है. हे मा, रडू नकोस. आईचं अंतकरण असतं बघा. पुरुष मंडळी, तुमच्यापेक्षा लवकर माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं, कारण यांचं अंतकरण परमेश्वराने कोमल नाजूक हलकं केलेलं असतं. टचकन त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. हे हे मा, ऐक ना ग मा, उद्या आम्हाला फासावरती देणार आहे. तुला माहित आहे गावच्या लोकांना जग जाहीर आहे ग मा, पण मा तू उद्या येऊ नकोस. का माहित आहे का? तू जर तिथं आलीस तर तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि तू डसा डसा रडशील. आणि त्या ह्या लोकात एकच रडलेस, हे लोक नाव ठेवतील, हे इंग्रज लोक नाव ठेवतील, अरे एका शूराची आई रडली, एका क्रांतिकाराची आई रडली. हा अपमान आम्हाला सहन होणार नाही ग मा, तू येऊ नकोस. ग्रामस्थ मंडळी,
फाशीचा दिवस उजाडला. सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू त्या जेलमध्ये काका क्रांतिकाराचं पुस्तक वाचत होते आणि चेहऱ्यावरती स्मित हास्य केलं. इंग्रज सिपाई हातामध्ये बंदूक घेऊन आला आणि त्यांच्याकडे पाहायला नजर फिरवली. अरे मरणारे लका तुम्ही, क्रांतिकाराचं पुस्तक वाचण्याची ही वेळ आहे, चेहऱ्यावरती स्मित हास्य करण्याची ही वेळ आहे. ते मोठं मोठ्याने घोषणा देत होते, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. मोठ्या मोठ्याने घोषणा देत आहे. तुम्हाला माहित आहे का थोड्या वेळाने काय होणार आहे? तुमच्या तोंडावर असं काळं कापड टाकलं जाणार आहे, असा दोर लावल्या जाणार आहे गळ्याला, असं वरती लटकल्या जाणार आहे. अरे मरणारे तुम्ही, मरणारे, फासावरती दिल्या जाणारे मरणारे. ते म्हणतात या भारत माते करता आम्ही आज मरू आणि उद्या नवीन जन्म प्राप्त करून या भारत मातेची सेवा करू. अरे मरणारे तुम्ही, मेलो तरी चालेल. अरे कळून द्या त्या हरामखोर इंग्रजाला की या देशातल्या तरुणाला त्यांचं तारुण्य महत्वाचं नाहीये, या देशातील तरुणाला हा देश आणि हा तिरंगा महत्वाचा आहे. आजही इतिहासाच्या पानावर त्यांचं नाव कोरलं गेलं. चित्तामध्ये देश साठवला होता. सांगेल 2, या चित्तामध्ये धर्म साठवा, त्या धर्माला विराजमान करा. पण बसलेले मंडळी, तुमच्या पुढे एक प्रश्न आला असेल, धर्म धर्म म्हणजे काय? बरोबर ना? लोकांनी धर्म जातीमध्ये वाटून घेतला, पण मला आज कीर्तनामध्ये तुम्हाला सांगायचं नाही. सगळ्यात मोठा धर्म आहे, त्याचं नाव आहे मानवता धर्म. मानवता धर्म जपला पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पट जागती एकत्र केल्या आणि स्वराज्य निर्माण केलं. कसं स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगतो ऐका. आता 19 फेब्रुवारी जवळ आलेली आहे मंडळी. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पकड जाती एकत्र केल्या आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केला. कसं स्वराज्य निर्माण केला? छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या जाती धर्माचे नव्हते, सगळ्या जातीचे मावळे एकत्र केले माझ्या राजाने आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केला. अरे चिरल्या आमच्या नसा, अरे चिरल्या आमच्या नसा तर उधळण होईन भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजाची. शिवराय म्हणजे काय तर ऐका, शिवराय म्हणजे भक्ती आहे, शिवराय म्हणजे शक्ती आहे, शिवराय म्हणजे मुक्ती आहे, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे इतिहास, शिवराय म्हणजे निष्ठा, शिवराय म्हणजे शौर्य, शिवराय म्हणजे तत्व, शिवराय म्हणजे परस्त्री विषयी असणारा आदर, आणि शिवराय म्हणजे आम्हा गोर गरीब जनतेच्या देव्हाऱ्यातील देव छत्रपती शिवाजी महाराज. हे मंदिर तुम्ही बनवलं, तसं या हृदयरूपी मंदिरामध्ये माझ्या राजांना बसवा, पंढरपूरच्या मालकाला बसवा, त्या पांडुरंग परमात्म्याला बसवा. या हृदयरूपी मंदिरामध्ये सगळ्या जातीचे मावळे माझ्या राजाने एकत्र केले होते. मराठ्याचा तानाजी होता, रमोसेचा येसाजी होता, हरिजनाचा बैरजी होता, वडार समाजाचा हिरोजी इंदोलकर होता, मुसलमानाचा काजी होता, ब्राह्मणाचा बाजी होता. अरे सगळे मावळे एकत्र केले माझ्या राजाने आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केला. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिव छत्रपती. राजांचं जीवन होतं.
राजांचं कर्तृत्व आहे तेवढं आकाशाच्या उंचीचं होतं, नेतृत्व आहे तेवढं आकाशाच्या उंचीचं होतं, आणि दातृत्व आहे तेवढं आकाशाच्या उंचीचं होतं. सगळे मावळे एकत्र केले माझ्या राजाने. पन्हाळ्याला वेढा बसला होता सिद्धीजोहरचा बारीक, एवढा जबरदस्त वेढा होता. अरे चित पाखरू देखील आत येऊ शकत नाही एवढा भयानक वेढा होता. छत्रपती शिवाजी महाराज 6 महिने पन्हाळगडावरती होते. राष्ट्रमाता जिजाई साहेबाला काळजी वाटली, कसं होणार माझ्या या शेतकरी दादांचं, कसं होणार माझ्या रयतेचं. अरे शेतकरी दऱ्या डोंगऱ्यामध्ये जाऊन लपून बसला होता. अरे स्वराज्याची रणरागिणी कडावली, घोड्यावरती स्वार झाली, हातामध्ये तलवार घेतली, हातामध्ये ढाल घेतली आणि निघाली, पन्हाळ्याच्या दिशेने निघाली. तेवढ्यात नेताजी पालकर आडवा झाला. मासाहेब, आम्ही मावळे असताना मासाहेब तुम्ही जाऊ नका. अरे स्वराज्याची रणरागिणी कडाडली. राष्ट्रमाता जिजाई साहेब बोलत्या झालं, नेताजी, अहो नेताजी, आजपर्यंत तुम्ही जायला पाहिजे होतं नेताजी. तुमच्या तलवारी काय वाद झाल्यात का नेताजी? डोळ्यामध्ये पाणी आलं नेताजी पालकरच्या. मासाहेब या मोहिमेवरती आम्ही जातो. काही मावळे सिद्धी हिलाल सोबत घेतला, काही मावळ्याच्या सोबत निघाले पन्हाळ्याच्या दिशेने. पण दुर्दैव असं घडलं की ते पराभूत झाले. राजांना गडावरती बातमी कळाली. राजांना कळलं आता गरज शक्तीची नाही तर गरज आता युक्तीची आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी गणेमी कावा केला. मंडळी, स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक मावळा दिसत होता. त्याचं नाव आहे शिवा काशीद. राजाने सांगवा पाठवला, शिवा काशीद आला. एक गोष्ट तुम्हाला नमूद करतो, हे स्वराज्यामधले जे मावळे होते ना, हे जगण्याकरता साहेब नंबर लावत नव्हते. स्वराज्याचे मावळे मरण्याकरता सुद्धा नंबर लावत होते. अरे मावळ्यांच्या तलवारी पुढे नकरा चलत नव्हता 7:30चा. मावळे लढायला गेल्यावर विचार करत नव्हते दिवस आणि रात्रीचा, कारण त्यांना अभिमान होता महाराष्ट्राच्या मातीचा. बोला ना राजा, बोला ना राजा. शिवा काशीत बोलता झाला. शिवा, एका कामगिरीवरती तुला पाठवायचं. राजा, तुमच्या अंतकरणातला भाव आम्हा मावळ्यांना कळतो. राजा बोलाजी. राजा 2 पालख्या केल्या मंडळी. एका पालखीमध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीदाला बसवलं आणि सिद्धी जोहरला सांगावा पाठवला की स्वतः तहाची बोलणे करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज तिकडे येतात, प्रस्थान करतात. जो वेढा घातला होता पन्हाळ्याला तो असा ढिल्ला पडला. अरे वाऱ्याच्या वेगाने 2 पालख्या निघाल्या होत्या. पन्हाळगड ते विशालगड 65 किलोमीटरचं अंतर. राजे निघाले, दुसरी पालखी इकडे निघाली. पण झालं असं, दुर्दैव असं घडलं, त्या पालखीला हेरल्या गेलं आणि त्या पालखीला तसंच सिद्धी जोहरच्या समोर आणलं. शामिना असा खाली ठेवलेला आहे. शिवा काशीदाने पाय असा बाहेर काढला. सिद्धी जोहर बोलता झाला, ओ शिवाजी, ओ शिवाजी. सिद्धी जोहर बोलता झाला, ओ शिवाजी. चलत होता शिवा काशीद. तेवढ्यात अफजल खानाचा मुलगा फाजल खान संशयीन डोळ्याने त्याची नजर पुटपुटली. हुजूर, हुजूर, हुजूर. हे शिवाजी महाराज नाही हुजूर. अब्बाजान का
म्हणजे अफजल खानाचं अब्बा जान का और शिवाजी राजे का युद्ध हुआ था तब उनके सिर पे वार हुआ था. टोप काढला मंडळी, वार दिसला नाही. शिवा काशिदाला आपलं मरण दिसलं. डोळ्यातनं धारा येत होत्या शिवा काशिदाच्या, पण नजर ताट होती. बाणेदारपणा होता, रुबाबदारपणा होता. कारण राजाने मोहिमेवरती कामगिरी करता पाठवलं होतं. सिद्धी जोहरने मेहनतली तलवार काढली. सबकन दिसने तलवार काढली. सिद्धी बोलता झाला, चल बोल क्या है तू शिवाजी. शिवा काशीद बोला, हा हा मैं हूं शिवाजी. सचमुच बोल. गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, आंखें नोच लूंगा, चल बोल. हाँ हाँ मैं हूं शिवाजी. अरे मेहनतली तलवार काढ ली. आखरी बार पूछ रहा हूं, सचमुच बोल. पण महाराज तो वार पाहिल्यानंतर त्याने ती तलवार शिवा काशिदाच्या पोटामध्ये सपकन घातली. छाताड सोडली हो. रक्ताच्या चिळकंड्या उडल्या मंडळी. मरण ओळखलं, डोळ्या पाणी आलं. समोर चेहरा राष्ट्रमाता जिजाई साहेबांचा दिसला. समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा दिसला. माझा राजा गेला असेल का विशाल गडावरती. सारखी मनामध्ये चिंता वाटायची. धारा तिथिगत प्राण झाला शिवा काशीत. पण जखमी अवस्थेमध्ये सुद्धा शेवटच्या क्षणाला एक धारदार वाक्य शिवा काशीत बोलता झाला. ए सिद्धी, मी जन्माला आलो ना तेव्हा शिवा काशीत म्हणून आलो, पण मरताना आज मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरण मिळते. यापेक्षा मोठं भाग्य नाही माझ्या जीवनामध्ये. प्राणार्पण केलं मंडळी. धर्मचित्तामध्ये साठवला. शेवटपर्यंत निष्ठा ढळून दिली नाही त्यांनी स्वराज्यामध्ये. म्हणून आज सुद्धा आपण तो देव आपलासा केला पाहिजे. हृदय रूपी मंदिरामध्ये तुम्ही बसला पाहिजे. तो देव आज कुठं बसलाय? अभंगाचं दुसरं चरण. देव बैसले सिंहासनी. टाळी टाळी हा. देव बैसले सिंहासनी. तुम्ही एवढ्या आनंदात कीर्तन महोत्सव ठेवला ना, मला खूप आनंद वाटला. नाहीतर बरं का काका, एक बोलतो मी तुमच्याकरता, ऐका. आता संस्कृतीचं मातेरे होत चाललंय. आपली संस्कृती काय आहे? पाश्चात्य संस्कृती इकडे प्रवेश करायला लागली. करायला नाही. मी टीव्ही वरती बोलून गेलो, ऐका. तुम्ही माझ्या आईसारखे आहात, बहिणीसारखे आहात. बोलतो मी इथं पालक मंडळी कीर्तन करत असले सगळ्यांना बोलतोय. आपण सिटीमध्ये राहणारे माणसं आहेत. मुलीच्या अंगामध्ये 500चा नाही साहेब, 5000 रुपयाचा ड्रेस असावा. किती? 5000 रुपयाचा ड्रेस असावा, पण तो हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. संस्कृती जपली पाहिजे महाराज. या 4G 5Gच्या युगामध्ये तुम्हाला एक वाक्य बोलतो, सगळं यंत्र येऊन निघालं हो. तिकडे नागपूरला माझं कीर्तन होतं. एक साहेब कीर्तन झाल्यानंतर सेल्फी काढायला आले. सेल्फी कळते ना तुम्हाला?
ती का ज्ञानेश्वरी आहे का गाथा आहे फोटो काढायला आले म्हणलो साहेब फोटो खूप स्मार्ट आणि मस्त निघला हो कडक निघाला फोटो मोबाईल केवढ्याचा आहे ते म्हटले महाराज जास्त पैशाचा मोबाईल आहे फक्त 1.5 लाखाचा आहे कैला आता कळन कैला उद्या कळन काही ना काहीच कळत नाही महाराज अशा संस्कृतीत तुम्ही कार्यक्रम करता हा महाराज खरं आता महिला मंडळीला तर टेन्शनच राहिलं नाही खरंच नाही राहिलं आई हे जुने आजी बसल्यात ना वयस्कर यांच्या काळामध्ये खूप त्रास होता महाराज मुलींना लग्न झाल्यानंतर महाराज लग्नाची गंमत अशी असते थोडक्यात सांगतो ऐका लग्न झाल्या झाल्या बायको काय म्हणते माहितीये का अहो अहो तुम्ही माझे प्राणनाथ आहेत कोण नवनाथाचे भाऊ दुसऱ्या वर्षी म्हणते अहो तुम्ही आहे ना माझे नाथ आहेत नाथ कोण नाथ तिसऱ्या वर्षी म्हणते तुम्ही हे ना अनाथ आहेत लग्न झाल्या जरा लय गमत असती महाराज तुमचे नाही झाले तुम्हाला कळलं बायको घरी आली ना ते ग्लासात पाणी हा 1 कप का टी का 2 कप टी ते मस्तच चलणं वगैरे पहिल्या वर्षी गंमत असती बोलताना पण लय सुशिक्षित बोलतात बरं का काही काही एव्हा केव्हा तेव्हा जेव्हा तेव्हा नुसतं अनुस्वार देतात आलेच अवघड आहे लग्न झालं ना फर्स्ट इयर पहिल्या वर्षी नवऱ्याने बोलायचं बायकोने ऐकायचं सेकंड इयर दुसऱ्या वर्षी बायकोने बोलायचं नवऱ्याने ऐकायचो थर्ड इयर तिसऱ्या वर्षी दोघांनी बोलायचं ना अख्ख्या गावाने ऐकायचं असा हा संसार आहे महाराज आंबट झाले संसार ती नाम संसार पण अशा काळात सुद्धा तुम्ही कीर्तन ठेवले कडकडून टाळी वाजवा एकदा महाराज यंत्रयुग आहे हो इथं बसलेले जेवढे मंडळी आहेत ना खुर्चीवर इथं 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 सगळ्याच्या खिशामध्ये एक यंत्र आहे त्याचं नाव मोबाईल मोबाईल ना असा माणूस नाही बघा समोर ठेवले सगळे पंक्ती मांडल्यासारखं मोबाईल प्रत्येकाकडे यंत्रयुग आहे महाराज 5G निघालं आता यांना टेन्शन नाही राहिलो कपडे धुवायच्या सुद्धा मशीन आल्यात कपडे धुवायच्या काय म्हणतात त्याला वॉशिंग मशीन ती वॉशिंग मशीन आली ताणत नाही राहिला पापड बनवायच्या मशीन आल्यात का नाही ताई काय ना म्हणतात त्याला चपाती बनवायच्या मशीन आल्यात का नाही उंडा टाकायचा कट चपाती ओके आता एक मशीन यावा घरी फक्त पाहुणा घरी आला वेलकम या बाथरूम मध्ये जा आंघोळ वगैरे फ्रेश करा आणि एक मशीन आहे कोपऱ्यामध्ये ठेवलेली त्या मशीनीमध्ये जा जसं मशीनीमध्ये जा तसं जेवण करून पान खाऊन तुम्ही बाहेर याल कोणत्या काळात जगतो महाराज अशा काळात सुद्धा असे 1 नंबर कार्यक्रम टाळी वाजवा काय म्हणतात महाराज देव बैसले सिंहासनी आल्या ह्याच का असं पुरे धनी सर्वांनी एकदा वरती हात जाऊन द्या बरं ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा ले ले हरी का नाम विठ्ठल टाळी टाळी ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा पांडुरंगा
विठोबार रखुमाई टाळी टाळी हा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई देव बैसले सिंहासनी आल्या याचकास पुरे धनी. बसा बसा. तुकोबर आहे म्हणतात तो भगवान परमात्मा असा आहे, तो एका करता येतो पण बहुतांचे कोडे सोडतो. एकाच्या काही वाडे उगवी बहुतांचे कोडे. आणि तो भगवान परमात्मा असा आहे, दोई ठाई तुका नाही पडो देत चुका. ज्ञानेश्वर श्री विठ्ठल रुक्मिणी श्री गणेश व हनुमंतराय मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा अतिशय सुंदर प्रकारे आपण नियोजन केलं. सर्व मंडळींना, बसलेले जेवढे कार्यकर्ते मंडळींना, मी प्रत्येकाचं नाव सेपरेट घेत नाही, सगळ्या मंडळींना तन मन धन ओतून हा कार्यक्रम केलाय. त्या सगळ्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी आज हात जोडून प्रार्थना करतो. आणि आपला कार्यक्रम असा दरवर्षी होच राहो, गोड होच राहो ही भगवंताकडे हात जोडून प्रार्थना करतो. अतिशय गोड निवेदन केलं. गायक वादक मंडळी, सृष्टी मुले दादा, ताईबाई, अक्का, पुरुष मंडळी, खुर्चीत बसलेले, पुढे बसलेले, मंदिरात बसलेले कार्यकर्ते मंडळी, अध्यक्ष मंडळी, सगळ्या मंडळींना जाता जाता धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय या